स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या पाल्याचं एखाद्या खाजगी नामांकित शाळेत ॲडमिशन व्हावं, त्याचं शिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण एका उच्च दर्जाच्या शाळेत CBSE बोर्ड असेल किंवा ICSE बोर्ड असेल अशा ठिकाणी व्हावं आणि त्याचं शिक्षणाचा जे पाया आहे तो मजबूत व्हावा हे सर्व पालकांची इच्छा असते। परंतु आपण पाहतोय शिक्षणाचं जसं महत्त्व वाढत चाललं आहे त्यासोबतच त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च जो आहे तोही वाढत चाललेला आहे। त्यामुळे सर्वसाधारण घटकातील पालकांना ही चिंता सतवत आहे की आपण आपल्या पाल्याला बेस्ट एज्युकेशन म्हणजे चांगलं एज्युकेशन शिक्षण हे कसं द्यायचं। त्यासाठी राज्य सरकार 2009 पासून एक योजना राबवत आहे, ते म्हणजे राईट टू एज्युकेशन RT अंतर्गत शिक्षणाचा मूलभूत अधिकार अंतर्गत तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत होऊ शकतं। मग ही योजना आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आशादायी ठरत आहे। मी मागील 6 वर्षापासून सातत्याने RT वरती व्हिडिओ बनवत आलो आहे। सुदैवाने 2021 वर्षी माझ्या पाल्याचं ॲडमिशन RT मार्फत झालेलं आहे। त्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मागील 6 वर्षापासून मी व्हिडिओ बनवून जे पालकांना हजारो पालकांना याची माहिती पुरवली आहे, त्यामध्ये त्यांचे बऱ्याच लोकांचे ॲडमिशन्सही झालेत, तो एक अनुभव सोबत आहे। आणि हा सगळ्याचा अनुभव घेऊन मी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2026 साठी तुमच्या पाल्याचं ॲडमिशन RT मार्फत करण्यासाठी व्हिडिओ सातत्याने बनवत राहील। त्यासाठी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुमचं पाल्य किंवा तुम्हाला इच्छा असेल की तुमच्या पाल्याचं मोफत शिक्षण एका नामांकित खाजगी शाळेत व्हावं तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। ज्यामुळे होईल काय की येणाऱ्या काळामध्ये फॉर्म्स कधी सुटणार आहेत, ते फॉर्म्स अचूक कसे भरायचे, कुठल्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा असतो, त्यानंतर पडताळणी कशी होते, कागदपत्र काय काय लागतात, कागदपत्रे कोणकोणती अगोदरच ॲडव्हान्समध्ये काढायची, त्या सगळ्याचे वेळोवेळी माहिती अचूक माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्हाला वेळेतच एकाच ठिकाणी उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, RTE म्हणजेच शिक्षणाचा मूलभूत अधिकार दॅट इज राईट टू एज्युकेशन या अंतर्गत सन 2009 पासून आपल्याला जे प्राथमिक शिक्षण आहे आणि जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा मागास वर्गातील लोक आहेत म्हणजे जसे की OBC SC ST या कास्टमधून बिलॉंग करतात त्यांच्या पाल्याचं मोफतमध्ये शिक्षण व्हावं, मुलांचं मोफत शिक्षण व्हावं म्हणूनच हा कायदा अंमलात आणलेला आहे। या कायद्याच्या अनुसार तुमचं जर पाल्य हा वर्ग पहिलीत जाणार असेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो। वर्ग पहिलीत जर तो जात असेल तर त्याला येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जो वर्ग पहिलीत जात असेल त्याचं वय 6 वर्ष 6 महिने भरत असेल, डिसेंबर 2025 रोजी त्याचं वय 6 वर्ष 6 महिने भरत असेल तर तो RT मार्फत ॲडमिशन्स घेऊ शकतो। मग आपण पाहूया त्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत। वय आपण पाहिलंय की 6 वर्ष 6 महिने आणि वर्गही आपण पाहिलाय की पहिलीचा वर्ग। लागणाऱ्या कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं कागद म्हणजे त्याचा जन्माचा दाखला। पाल्याचा जन्माचा दाखला अत्यावश्यक कागद मानला जातो। त्यासोबतच वडिलांचा उत्पन्नाचा दाखला, जर खुल्या वर्गात तुम्ही असाल ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर उत्पन्नाचा दाखला लागतो आणि जर कास्टमध्ये असाल तर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट लागतं। तिसरा महत्त्वाचा कागद म्हणजे तुमचा रहिवासीचा पुरावा, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ते घर स्वतःचं असेल तर लाईट बिल किंवा रजिस्ट्री कॉपी किंवा बँक पासबुक हे चालतं, राशन कार्ड चालतं, पण गॅस पावतीही चालत नाही। सोबतच जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर दुय्यम निबंधकाचं म्हणजेच रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्याच्या किमान ॲडमिशन प्रोसेसच्या 1 दिवस अगोदर किंवा 1 महिना अगोदरचं तुमचं भाडे करार हे असणं गरजेचंच आहे। इतके सारे कागदपत्र जर तुम्ही तयार करून ठेवलात, उत्पन्नाचा दाखला ओपन कॅटेगरीमध्ये आणि जर वर्गात तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल पालक तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि पोराचा जन्माचा दाखला, आधार कार्ड असलं तरी चालतं, आधार कार्ड पोराचं कंपल्सरी नाही आहे, आणि राहण्याचा पत्त्याचा पुरावा, इतकी कागदपत्र जर असतील तर तुम्ही या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता। आपण पाहूया की या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात कधी तयार होते। मागील वर्षापासून ही योजना लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आणि मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना डिसेंबर महिन्यापासूनच म्हणजे जर पुढच्या वर्षी 2026 मध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिसेंबर 2025 पासूनच या प्रक्रियेला सुरुवात होत आहे। या डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स सुरू होतील। त्यापूर्वी शाळेची नोंदणी सुरू होईल। शाळेची नोंदणी ही महिनाभर 1.5 महिना चालू शकते। त्यानंतर विद्यार्थ्याची नोंदणी सुरू होईल। विद्यार्थ्याची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी पद्धतीने तुमचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। कारण आपण पाहतो की हल्ली एका शाळेसाठी 200 ते 300 अर्ज येत आहेत आणि जागा 20 ते 25च आहेत। मग अशा वेळेस ज्या लॉटरी सिस्टम कम्प्युटराइज लॉटरी सिस्टमनं ही लॉटरी काढली जाते आणि लॉटरीमध्ये जर तुमचं पाल्याचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करायची आहे आणि पुढे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे। मग यासोबतच आणखीन बरेच काही प्रश्न पालकांना पडू शकतात किंवा तुमच्या कॅटेगरी वाईज वयावाईज प्रश्न पडू शकतात। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आपलं
व्हॉट्सॲपचा एक ग्रुप बनवलेला आहे खास करून 2026साठी पालकांचा ग्रुप आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये जे काही शुल्क असणार आहे त्याचं 99 रुपये किंवा 100 रुपये तो शुल्क भरा आणि मग ग्रुप जॉईन करा. शुल्क घेण्याचं कारण हे आहे की जे खरेच इच्छुक पालक आहेत, ज्यांना खरीखुरी माहिती पाहिजे आणि जो अनुभव मला 6-7 वर्षाचा आलेला आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावरती जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, अचूक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही तो शुल्क जो आहे 100 रुपयाचा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य आहे, त्याचं जे काही 8 ते 10 लाखाचा खर्च लागणार आहे तो जर वाचत असेल एखाद्या 100 रुपये देऊन आणि ग्रुप जॉईन करून, तर नक्कीच तुम्ही हे पाऊल उचलावं अशी माझी विनंती आहे सर्व पालकांना. त्या ग्रुपचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जॉईन करवण्यात येईल आणि मग तुम्हाला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट्सही करण्यात येतील. अजूनही एक सर्वात महत्त्वाची बातमी की यामध्ये तुम्ही ग्रुप जॉईन केलात तर ह्याची गॅरंटी नाही आहे की तुमच्या पोराचं ॲडमिशनच होईल. ही लॉटरी पद्धत आहे, ही सर्वांनी जाणून घ्यावे. आणि लॉटरी पद्धतमध्ये दरवर्षी 100%पेक्षा 100% जितके फॉर्म्स येतात त्यापैकी 30%च लोकांचं ॲडमिशन लागतं. तर आपण आशा करूया आपण त्या 30%मध्ये लागू आणि जे काही माहिती लागणार आहे मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो. सोबतच परत एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.